सुरुवात करूया इथूनच. इथे ॲक्च्युली ही स्पेस तुळशी वृंदावनसाठी केलेली होती, पण सूर्यप्रकाशाच्या प्रॉब्लेममुळे तिने आता इथे दुसरंच एक प्लांट ठेवलं आहे जे सुंदर दिसत आहे. इथे शूरॅक आहे, स्पेस आहे भरपूर, बघू शकता तुम्ही. आणि ही अशी सुंदरशी नेम प्लेट. हे जे बनवलेलं आहे ना, हे सगळं हँडमेड आहे. मशीन वर्कवरती हे लेटेस्ट बनवलेले नाही आहेत, तर हे सगळं हँडमेड आहे. हा जो पेंट केलेला आहे हे लेटेस्ट आहेत, हे सगळे हँडमेड आहेत. तर सुंदर अशी ही नेमप्लेट आहे. इथे थोडंसं काम अजून बाकी आहे. ज्या तुम्हाला इथे केबल्स दिसत आहेत, इथे लाईट्स 2 बाकी आहेत. बाकी इथे वरती पण 4 स्पॉटलाईट्स काढलेल्या आहेत सुंदर अशा. आणि ही इथून इथपर्यंत अशी छान स्पेस मिळाली आहे. इथे खाली जे ड्रॉवर आहेत हे आपण शूजसाठी वापरू शकतो इकडचे, आणि यावरती बसून आरामात आल्यानंतर शूज काढघाल करू शकतो. तर त्यासाठी ही प्रोव्हिजन केलेली आहे. इथे बघूया श्री स्वामी समर्थ रांगोळी काढण्यासाठी ॲक्च्युली तिने हे ऑनलाईन स्टिकर मागवून असं लावलेलं आहे की या टाईल्सवरून काढलेली रांगोळी दिसणार नाही, म्हणून तिने ही अशी सोय केलेली आहे. आणि हा एंट्रीचा डोअर, ज्याची डिझाईन बघू शकता, ही मला पर्सनली खूप आवडली. तर बघू शकता तुम्ही, आणि पूर्ण वुडनमध्ये आहे. तर आता मी बेल वाजवते, बघूया आपण आतून कसं आहे मानसीचं घर, मानसी आणि प्रसादचं घर. हा जो कॅमेरा आहे हा बिल्डरनी दिलाय यांना. स्वामींच्या घरात तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. या वेलकम. आणि प्रसादच्या घरात. महत्वाचं मला तुम्हाला इकडे सांगायचं आहे, इकडे स्वामींचं दर्शन घ्या. की मानसी जी आहे ती स्वामींची खूप मोठी भक्त आहे. ती खूप करते स्वामींचं, आणि स्वामी करून घेतात माझ्याकडे. आणि ही आहे रिझन की मी स्वामींची थोडी थोडी ऍटलीस्ट सेवा करायला लागले, त्यांचं ऍटलीस्ट नाव घ्यायला लागले. अक्कलकोटला गेले 2 वेळेला, मूर्ती आली माझ्या घरी. त्याचं रिझन ही आहे. म्हणजे आपण ज्याच्या सानिध्यात असतो, ज्या काही चांगल्या गोष्टी असतात ना, त्या आपण एकमेकांच्या घेत असतो. तशी मला ही गोष्ट माझ्याकडून म्हणजे स्वामींनी करून घेतलेली आहे. हिच्या थ्रू ऑटोमॅटिक झालं आहे, आणि मी सध्या देवधर्म करायला लागली आहे. गोष्टी शिकली आहे तुझ्याकडून तशा. पण स्वामी भक्ती मी हिच्याकडून शिकली आहे, ही जबाबदार आहे. तर चला, स्वामींचं दर्शन आता आपण घेतलंच, आता आपण स्वामींच्या वटवृक्षाचं दर्शन घेऊया. स्वामींचा फोटो मला इथे लावायचा होता. हा फोटो आहे तो जुनाच आहे, पूर्वी पण माझ्या घरात होता हा फोटो, पण ह्याला मी रिनिवेट केलं, थोडंसं ह्याची चौकट वगैरे चेंज केली. आणि कन्सेप्ट ही होती ह्या फ्रेमची की एक वटवृक्षाच्या सानिध्यात स्वामी असतात नेहमी, आपल्याला माहिती आहे. तर हा वटवृक्ष आणि त्याच्या सानिध्यात स्वामी, म्हणून मी ही फ्रेम इथे लावली. म्हणजेच हे वटवृक्षाचं प्रतीक आहे आणि एक आर्टिफॅक्ट पण आहे सुंदरसा. मग वॉलला पण लुक येईल आणि स्वामींचा वटवृक्ष पण स्वामींच्या सोबत असेल, म्हणून तिने असा सुंदरसा हा वटवृक्ष इथे घेतला आहे. हे आम्ही केरळला गेलो होतो फिरायला, त्यावेळेस शोपीस बघा जवळून घेतलेलं आहे. आणि इथं बघू शकता सुंदर असं स्टोरेज, जे पर्स ठेवू शकतो, छत्री ठेवू शकतो, रेनकोट ठेवू शकतो, एक्स्ट्राचे हेल्मेट ठेवू शकतो. तसं खूप आहे स्टोरेज दाखवण्यात. आणि वरती पण स्टोरेज केलेलं वरती पण आहे. इथे बघू शकता की बाहेर आपण कॅमेरा पाहिला डिजिटल, तर इथे या मेन डोअरला, हा डोअर बिल्डरनी दिलेलाच आहे, याला काहीही केलेलं नाहीये. पण हा जो डिजिटल हे जे लॉक आहे ते बघा किती छान प्रोव्हिजन दिलेली आहे. तर या काही एक्स्ट्रा ज्या अम्युनिटीज आहेत, ज्या या प्रोजेक्टला बिल्डरनी एक्स्ट्रा दिलेले आहेत आमच्या प्रोजेक्टपेक्षा. पण एक्स्ट्रा घेतले. हा, ऑब्विसली पैसे पण एक्स्ट्रा घेतले. आणि इकडे या, तर इथे जो स्पेस अवेलेबल आहे तिथे या साईडला तिनं स्टोरेज केलंय. त्याच्या खाली पण एक स्पॉटलाईट काढली जी या फोटो फ्रेमला हायलाईट करतेय. आणि इथे एक सुंदर असं झुंबर आहे जे या पूर्ण स्पेसला, या फॉयर एरियाला हायलाईट करत आहे. तर आता आपण यांना भेटूया. ही मानसी, आपण हिला भेटलोच. तर हे आहेत मिस्टर प्रसाद दीक्षित, एका कंपनीचे HR हेड आहेत. मी आता नाव नाही सांगत इकडे. आणि आपण आता यांना का बोलवलं इकडे, तर हे आहेत गजानन महाराजांचे भक्त, मोठे भक्त. जसं ही स्वामींची भक्ती करते तसं हे महाराजांची भक्ती करतात. तर इकडे खास त्यांनी हा स्पेस डेडिकेट केला होता महाराजांसाठी, हो ना? बरोबर. म्हणजे हे जे डिझाईन करताना तुमचीच आयडिया होती ना ही? स्पेसिफिकली आपण तो गजाननचा फोटो मला तो जुन्या घरात ह्या नवीन घरामध्ये आणायचा होता. त्यासाठी ही जागा त्यासाठी आपण अलोकेट केली.
म्हणजे स्वामींचा फोटो आणि हा फोटो हे जुन्या घरातलेच जुन्या आहेत. घरातले आहे. ओके, म्हणजे आपल्याबरोबर गजानन महाराज आणि स्वामी बरोबर आलेले आहेत. आलेले आहेत. म्हणूनच यांनी आतमध्ये घेताना आपल्याला बोलले की स्वामींच्या आणि महाराजांच्या घरात तुमचं स्वागत आहे. तर सुंदर झालंय हे, मला फार आवडलं. ही शीट, हे सिलेक्शन आणि ही जी काही लॅम्प सोडली आहे, तर बघू शकता की यांच्या घरामध्ये तुम्हाला जिथे तिथे देव दिसेल पहिल्यांदा. सगळीकडे देव दिसेल. धार्मिक घर आहे. हा गणेशा पण जुनाच आहे, मी खूप वर्षांपासून याला बघत आलीये, है ना? हा माझ्या काकांनी मला दिलेला आहे. ओके, तो आठवण त्यांची. दगडूशेठ- हा, दगडूशेठचा गणपती. गणपती. हे आमचे पुण्याचे दगडूशेठ, जे यांच्याच काकांनी गिफ्ट दिले यांना आणि त्यांची आठवण म्हणून यांनी ठेवलं आहे. सुंदर, छान. आता इकडे बघूया. टीव्ही युनिटची डिझाईन बघू शकता कशी आहे. छोटासाच टीव्ही घेतला ना यांनी. आमच्या स्क्रीन मध्ये दिसतोय का? आशा भोसलेला हे हो, आणि नवीन घरात आल्यानंतरचे हे नवीन अप्लायन्सेस आहेत. LGचा हा 65 इंचचा हा टीव्ही आहे, जो फुल टीव्ही युनिट याने कव्हर केलेला आहे. आणि आता आपण इकडे बघूया. इथे सुद्धा महाराज आहेत आणि हे ह्या महाराजांची कहाणी जी आहे ती प्रसाद बेटर सांगू शकेल माझ्यापेक्षा. हो, यांना ना काही एक महाराजांचा अनुभव आहे, ते आपण इकडे ऐकूया. गजाननांचा अनुभव सांगावे तेवढे कमीच आहेत. मला प्रत्येक वेळेस त्यांचा अनुभवलेला आहे. ह्या मूर्तीविषयी सांगायचं तर आमच्या ज्यावेळेस वास्तुशांतीची पूजा होती त्यावेळेस ही मूर्ती आम्हाला ह्या 2 फॅमिली भोसले कुटुंबियांकडूनच मिळाली होती. विचिंची कृपा, हा. तर जी त्यांच्याकडूनच डायरेक्ट महाराजांच्या directly, जवळून आली आहे. शेगाववरून आलेली आहे मूर्ती. आणि म्हणजे त्यांचा अनुभव सांगायचा तर 2-3 महिन्यापासून मला अशी इच्छा होती की माझ्या घरात मूर्ती किंवा काहीतरी फोटो यावा. हा. तर ती ज्या दिवशी वास्तुशांती होती त्या दिवशी तो मूर्ती आली. तर तो अनुभव एवढा सुखद आणि रोमांचकारी होता की मला अजून अजूनही काटा येतो माझ्या अनुभवात सांगताना. खरंच तर येतोय मला. त्याच्यामुळे माझी भक्ती अजूनही वाढती आहे त्यांच्याविषयी. हो ना, म्हणजे काहीतरी त्यांचीच कृपा आहे त्यांचीच तुमच्यावर, कृपा. किंवा आशीर्वाद रूपी ते तुमच्यावरती आहेत नजर ठेवून, की आम्हाला सुचावं की नाही ठीक आहे आपण काही नको यांना मूर्तीच देऊया. आणि आम्ही काही सांगितलं नव्हतं त्यांना. त्यांच्या घराची आम्ही मूर्ती पाहिली होती ना, म्हटलं अशातली एक मूर्ती हवी आहे आणि तुम्ही मागवाल का, आणाल का? तर त्यांनी ती डायरेक्ट शेगाववरून मागवली आणि वेळेवर पोहोचली ती, की त्याच दिवशी महाराज आमच्यासोबत पूजे दिवशी या घरात आले आहेत. येस येस येस. तर ही अशी कहाणी आहे आणि यांच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे. आता आपण हे जे आहे हत्ती आहे ते केरळवरून आणलेले आहेत मी. हा, ही गजलक्ष्मी. गजानन लक्ष्मी. हे जवळून दाखवा. आम्ही ज्यावेळेस केरळला गेलो होतो फिरायला ते पण त्यावेळेस- छान आहे. म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की स्पेसिफिक या कारणासाठी आणायची, पण ती आवडली, मी घेतली आणि कोइन्सिडेंटली ते बरोबर फिट. आणि 2 असतात ना गजलक्ष्मी, तर 2 आहेत, एक तिथे एक इथे. इथे स्टोरेज आहे आणि हे Laughing बुद्धा. लाफिंग बुद्धा जे असावे बोलतात घरात. विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे, म्हणजे आमच्या आर्किटेक्चर मॅडम त्यांनी दिलेली. असाल तर हे जे आहे ना लॅमिनेट, वुडन टाईप फील देते हे अगदी. म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे ना हे वुडन टाईप आहे, हाताला पण फील तसंच देते हे. यामध्ये त्यांनी टी पट्टीचा पण यूज केलाय. आता मानसीने घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन केल्या आहेत. आतापर्यंत घरातील सगळ्या लाईट्स ऑन नव्हत्या, तर लाईटमध्ये पूर्णपणे कसं दिसतंय हे टीव्ही युनिट आणि ही सुंदर अशी वॉल बघू शकता तुम्ही. आणि मानसी, कर्टन 3 प्रकारचे घेतलेस ना तू? कर्टनची जी चॉईस आहे ती पूर्णपणे माझीच आहे. तुझीच आहे ना? म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि बाकीचं सगळं वुडन हो, जे टेक्स्चर आहे त्यासाठी ते त्याला matching मॅच असे हिने हे कर्टन घेतलेत आणि एकदम असे हेवी आहेत, जाडजूड कर्टन आहेत हे बालाजी दिसत आहेत. हे पण जुन्याच घरात जुन्या आले. घरातले आलेले आहेत आणि सुंदर आहेत. बघू शकता या साईडला त्यांनी सेंटरला या बरोबर गॅलरीच्या वरती लावलेलं आहे उत्तरमुखी. पूर्ण बेसिकली घर जे आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे प्रमाणे आहे. तुम्ही ऑब्झर्व करालच की हे बघतात वास्तुशास्त्र यांनी फॉलो केलं आहे. आणि हिच्या मिस्टरांना म्हणजे मिस्टर प्रसाद दीक्षित यांना खूप काही नॉलेज आलं आहे अजून येतंय, अजून वाढवतायत ते नॉलेज. त्यांना इंटरेस्ट आहे महत्वाचं म्हणजे. तर त्यांनी ना जमेल तितक्या गोष्टी मॅक्स टू मॅक्स या वास्तुशास्त्राप्रमाणे केलेत. मुळात तुम्ही घर सिलेक्ट करतानाच वास्तुशास्त्राप्रमाणे. बेसिकली ज्यावेळेस चालू होतं कन्स्ट्रक्शन त्यावेळेस पण आम्ही बरेचसे चेंजेस करून घेतलेत. पाण्याची दिशा, अग्नीची दिशा, गॅसची दिशा, सगळं
ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र पाहिजे त्याप्रमाणे सगळं सगळं करून घेतले. सुरुवातीला माझे मिस्टर आणि प्रसाद दीक्षित दोघं हो, आले बघायला होते आले आणि मग होते. नंतर त्यावेळेला वेगळाच फ्लॅट आवडला हो, होता पण हो, तो हो. वास्तूप्रमाणे नव्हता, नव्हता म्हणून म्हणून तुम्ही तो हा, कॅन्सल करून हा मग घेतला. पुन्हा हा घेतला हो, हो. आणि मग तुमच्या गुरुजींना दाखवलं. मग गुरुजींनी ओके दिल्यानंतर ओके तुम्ही दिलं. डन केलं. हो, हो. तर असं आहे. तर हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला दिसेल या घरामध्ये. बरं, टीव्ही युनिट अर्धवटच राहिलेलं आहे. ते इतकं सुंदर आणि मोठं आहे ना की राहून गेलं. तर इथे खाली बघा, स्पेसियस असं इकडे स्टोरेज केलेलं आहे त्यांनी. 1 2 3 4 आणि इथे हे आपला टाटा स्कायचा सेटअप बॉक्स वगैरे ठेवायला आणि सगळ्या वायर वगैरे केबल वगैरे कन्सिल्ड आहेत. काही कुठेही दिसत नाहीये इथे. या घरात तुम्हाला सगळीकडे रॉयल टचचे लॅमिनेट दिसतील Glossy. आणि ग्लॉसी मध्ये त्यांची आवड ग्लॉसी होती आणि कंपनी मात्र एकदम ब्रँडेड घेतलेली आहे. त्यांनी सगळ्याच वस्तू ब्रँडेड घेतल्या आहेत, त्यामुळे खर्च सुद्धा खूप ब्रँडेड झालेला आहे. हे मला माहिती नव्हतं बरं का. मला यांच्याकडूनच समजलं की घराच्या दक्षिण बाजूला पाण्याच्या वस्तू ठेवायच्या नाहीत. जसं की आपण नॅचरल प्लांट्स ठेवले तर तिथे पाणी येणार, कारण आपण त्यांना पाणी घालणार. याचं रिझन आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की म्हणजे यांना माहिती आहे, थोडाफार अभ्यास आहे त्यांना. तर का नसावं पाणी? दक्षिण दिशेला पाणी का नसावं, तर त्याचं हा. रिझन हे आहे की दक्षिण दिशेला जर पाणी असेल तर घरामध्ये वादावादी, कटकटी ओके, किंवा घरात आजारपण ह्या गोष्टी वाढू शकतात. शकतात. तर असं नाहीये की ते होणार नाही, पण ते कंट्रोलमध्ये करू शकता करू तुम्ही जर शकतो. हे नसेल तर पाणी. हे ओके. रिझन आहे त्याचं. म्हणून मग तुम्ही इकडे गॅलरीमध्ये नॅचरल प्लांट्स ठेवणार ठेवलेलं नाही. नाहीये. नाहीच जरी ठेवणार. नाही, ठेवणार पण नाही आणि जरी ठेवले तरी ते आर्टिफिशियल असतील. हा, म्हणजे आर्टिफिशियली यांची बाल्कनी नंतर डेकोरेट होणार आहे, हा ना, आणि करू शकतो आपण. त्याच्यामध्ये solution हे तुमचंच असेल. आणि म्हणूनच हे आम्ही सुंदर असा चाफा हिने इथे ठेवला आहे, जो Artificial चाफा. मुळात दिसताना नॅचरल दिसतोय लांबून, पण हा आर्टिफिशियल आहे. याचं रिझन हेच आहे, आता कळालं असेल. तर इकडे गॅलरी आहे आणि ही गॅलरी दक्षिणेला आहे. इथे आराम चेअर मध्ये आमची सई बसली आहे, बघू शकता तुम्ही. सोफा आहे छानसा आणि या कलरफुल पिलोज. ये मानसी, हे पिलो कव्हर मानसीने ऑनलाईन Online. घेतले आहेत Amazon वरून, हो, राईट? हो, हो. आणि काय आठवतं कितीला पडले वगैरे काही? 550 समथिंग. सगळे मिळून? नाही, 750 विथ पिलो अँड कव्हर दोन्ही मिळून. हो ना, एक जोड 750. हो. ओके, बघा चांगल्या रेटमध्ये हे मिळालं आहे आणि सुंदर आहेत हे कव्हर, मस्त आहेत. आणि हे सोफ्यावरती जे कव्हर टाकलंय तिने तुळशीबाग. ते तुळशीबागेतून. आता आपण बघणार आहोत किचन, आणि किचनची एंट्री किती सुंदर केली आहे, बघू शकता इकडे. सगळ्या पिंपरीतील होम डेकोर मधले, होम डेकोर. होम डेकोर मधले, आणि तुम्ही दोघांनी चूज केलेत ना. या दोघा कपलनीच हे सगळ्या गोष्टी चूज केलेल्या आहेत. तर बघा इथे फ्लॉवर पॉट आहे आणि हे जे आहे बटरफ्लाय आहे, आणि या बटरफ्लाय मध्ये कॅन्डल साठी जागा आहे, म्हणजे ऍक्च्युली कॅन्डल होल्डर आहे, हो ना. हो, पण अजून हा. यूज नाही केला, त्याला मुहूर्त नाही आला अजून ते करायचं. आणि या सगळ्या गोष्टी आपण जवळून दाखवूया. आणि इथे हे जे धावते घोडे असावे बोलतात की पूर्वेकडे तोंड करून, तर त्यांनी अगदी दिशा वाईज पण हे बरोबर ठेवलेलं आहे. हो. त्यांचं तोंड पूर्वेकडे आहे, बघू शकता. आणि या फ्रेम्स, या वरती आणि जी खाली फ्रेम्स आहे ही जुन्या घरातली का नवीन नाही, नाही, आहेत? हे या पण home नवीनच आहेत, decor मधलेच आहेत. तिथल्याच आहेत. हो. ओके, हे चला. प्रसादचंच आहे सगळं कलेक्शन. मी फक्त सिलेक्शन साठी होते, पण बेसिकली जे चूज केलं ते सगळं प्रसादनीच केलं. आणि वॉल मध्ये खाली पाठच्या बाजूला हा स्काय ब्ल्यू कलर आहे आणि आतमधून लाईट सोडलेली आहे पूर्ण, म्हणजे ते पूर्णपणे अशी अजून ही वॉल हायलाइट होतीये. चलो या आता किचन मध्ये स्वागत आहे तुमचं. बघूया आपण किचन कसं आहे. हिला बिल्डरनी ऍक्च्युली या किचनला 2 प्लॅटफॉर्म दिलेत, हो. राईट? हो. हा एक कुकिंगचा प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे हा सर्विंग प्लॅटफॉर्म आहे, जो तिने ना थोडंसं सिव्हिल वर्क करून मॉडिफाय केलंय. म्हणजे जास्त होतं थोडंसं, आम्ही ह्या कपाट करायचं म्हणून आम्ही कमी करून घेतलं. तुझ्या गरजेनुसार. हो, हो. कारण तुझ्याकडे भांडी खूप आहेत. खूप आहे, डबे आहेत जुन्या ह्याच्यामधले डबे, ते काय मला मोडायचे नव्हते. सासूबाईंची सासूबाईंची आठवण. म्हणजे मलाच इच्छा नव्हती की ते हे करून नवीन घ्यायचे, म्हणून मी म्हटलं की मला स्टोरेज जास्त पाहिजे मॅडम ना, मग त्या दृष्टीने मॅडमनी मला हे करून दिलं कपाट. इथपर्यंत होता तो प्लॅटफॉर्म त्यांनी कमी केलाय आणि विंडो पण इथे विंडो मिळाली त्यांना मोठी. इथे तू ॲक्वासाठी केलंयस ना. हा, हे aqua. हे ॲक्वागार्डचा हा कप्पा आहे, छान असा इकडे. आणि भांडी इथे धुवायची आणि इथे धुवून ठेवायची, राईट? हो. धुवून ठेवायला हा स्पेस आहे. आणि इथे पण तू उन्हाळ्यामध्ये मडकं वगैरे ठेवू शकतेस प्रॉपर, म्हणजे ही इथे व्यवस्थित ही जागा आहे. इथे छान कांदा, लसूण, बटाटा आणि फळ ठेवायला हे विकर बास्केट केले आहे. इथे स्टोरेजच आहे ना. हो.
इकडे बघूया. किचन पहिलं बघून घेऊया, मग मी तुम्हाला यांचं देवघर दाखवते, कारण देवघर पण पाहण्यासारखं आहे, सुंदर केलंय त्यांनी. तर किचन बघा पहिल्यांदा. इकडे हे जे स्टोरेज आहे सगळं स्टोरेज आहे इथे. का तर हिने जी ही चिमणी घेतलेली आहे ना, ही डक्टलेस आहे, राईट? त्यामुळे इथून असं डक्ट वगैरे काही गेलेलं नाहीये त्यांची ती पाईप वगैरे. क्रॉम्प्टन. आणि हा ओटा चेंज नाही केलेला ना? नाही, ॲज इट इज आहे. म्हणजे यांना बिल्डरने Builder थोडा ने. अजून चांगला ओटा दिलाय. तर बघू शकता तुम्ही, ब्लॅक ओटा नाहीये, चांगला ओटा आहे हा, वेगळ्या कलर मध्ये. आणि ही शेगडी, शेगडी, हा जो गॅस स्टोव आहे ना, हा तिने एकदम असा नवीन आलेला स्लिक वाला, स्लिक डिझाईन वाला, म्हणजे हॉबचं फील देतो हा. असा एकदम बल्की नाहीये, एकदम स्लिक वाला आहे. आणि हे दोन्ही क्रॉम्प्टनचे आहेत. आणि रिझल्ट कसं आहे? छान. चांगला आता आहे मी यूज करते 2 महिन्यापासून. चांगला आहे ना? येस. हे खाली स्टोरेज. आणि इथे ही कशासाठी केली आहे स्पेस? मिक्सर. मिक्सर. मिक्सर आणि खाली ओव्हनचं आहे, पण अजून माझा काही विचार नाही ओव्हन घ्यायचा इतक्यात. तुम्ही बघताय पितळेची भांडी ही बिल्डर यांना. तर जेव्हा पजेशन मिळतं त्यावेळेला बिल्डर काही गिफ्ट देतो, तर यामध्ये हे छान असे गिफ्ट मिळाले आहेत. आता बघूया आपण देवघर. या, तूच आधार समर्था. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, वंदू गजानन भक्ती भावे. तर यांनी यांच्या आवडीप्रमाणे, म्हणजे ज्यांची सेवा करतात त्याप्रमाणे यांनी छान असं हे मंदिर बनवलेलं आहे. मानसी आणि मिस्टर प्रसाद दीक्षित हे एकटेच आहेत, म्हणजे त्यांना दुसरे भाऊ नाही आहेत. त्यामुळं जे काही आपले गावचे देव असतात, म्हणजे जे टाक बोलतो आपण त्याला, ते सुद्धा आहेत इकडे. छान अशी पूजा मांडलेली आहे. इथे पण तू हे स्टिकर लावलेस काय? ओके. रांगोळीचं काढायचं, रांगोळीसाठी. बघूया आपण डायनिंग स्पेस. हा हॉल यांचा खूप मोठा आहे असा, तर इथे हा डायनिंग स्पेस आहे. तर यांनी या डायनिंग स्पेसचा वापर अगदी थॉटफुल केलेला आहे. सांगितलं होतं आम्हाला जास्त जागा नाही युटिलाइज करायची त्यासाठी, कारण लक्ष्म्या आहेत माझ्याकडे उभ्या. ओके. त्यासाठी माझा विचार होता की इथे हा फोल्डेबल आहे डायनिंग टेबल, हा वरती जातो आणि ही जागा, ही स्पेस रिकामी होते. माझा असा विचार आहे की इथे लक्ष्मी म्हणजे कळलं नसेल तर मी सांगते, गौरी, गणपतीतील उभ्या गौरी असतात तिच्याकडे. आणि ही सगळे व्रतवैकल्य, आपले सण सगळे छान सेलिब्रेट करत असते. एकटी आहे म्हणून पण, आणि तिला आवड पण आहे. तर गौरी गणपतीमध्ये पण आपण येऊ हिच्या घरी गौरी बघायला. सुंदर असतात. मी असते दरवर्षी. लास्ट इयर फक्त नव्हते, पण यावर्षी असणार आहे. तर इथे असतात, ह्या इथे उभ्या करणार आहे. तर कळलं का तुम्हाला की हा जो डायनिंग आहे हा फोल्डेबल आहे. आणि इकडे ही क्रोकरी युनिट केली आहे तिने, छान अशी स्पेस बघा. बाय द वे, ओनली हिच्याकडे एकच टेबल नाहीये, तिच्याकडे 2 डायनिंग टेबल आहेत. आणि ते कशा आहेत माहितीये की हा टेबल जेव्हा वरती जातो तेव्हा अजून एक छोटा डायनिंग आहे इकडे. इथे बघा. आता मी तुम्हाला हे सगळं काढून दाखवत बसणार नाही, कारण वेळ होईल. तर इथे हा अजून एक छोटा डायनिंग आहे, जो सकाळी ब्रेकफास्टसाठी वापरता येतो. जेव्हा हा मोठा टेबल काढायचा नसेल, गडबड असेल किंवा काढायची इच्छा नसेल, तर लगेच तुम्ही छोटा काढून घेऊ शकता. आणि या स्लिक चेअर त्यासाठीच घेतलेत त्यांनी की या इकडे पण यूज होतील, जास्त कोणी मेंबर्स आले, गेस्ट आले तर इकडे पण वापरता येतील. आणि इथे हा जो बॉक्स दिसतोय, कळलं का बरं यामध्ये काय आहे? तसं नाही कळणार ना. खजिना, लेडीज खजिना. तर छान असा यांनी याला म्हणजे हे करून घेतलंय, काय बोलतो आपण याला, बॉक्स करून घेतलाय, कॅबिनेट करून घेतलंय. तर यामध्ये आहे मानशीचं मशीन, गिरणी, दळ काय बोलतो आपण त्याला, गिरणी. एकदम सगळं आहे. आता काही नाही असं नाहीये. तर हे असं आहे. आणि एकदम हे मुव्हेबल आहे, एकदम इझिली मूव्ह होतं. हे बघा, छानपैकी आहे ना. तर इथे ही छानपैकी बसली आहे, कारण हिच्यासाठी हीच जागा योग्य आहे. येस. चला आता आपण आतमध्ये येऊया. हा जो कॉमन वॉश बेसिनचा एरिया आहे ना, तर बघा हा यांनी स्वतः डोकं लावून केलेला आहे, म्हणजे बिल्डरने हा दिलेला नव्हता. इथपर्यंत असं बाथरूम होतं. तर इथं आता कळणार नाही तुम्हाला या कामावरून की इथं सिव्हिल वर्क झालेला आहे. तर इथली जी वॉल आहे ती कम्प्लीट अशी मागे घेतली गेलेली आहे. आणि कमी केलं, बाथरूम थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे. आणि इथे या टाईल्स वगैरे या चेंज केलेत, म्हणजे नवीन बसवलेत त्यांनी. मग याच साईज मध्ये इथे एक स्पॉटलाईट,
हा छानसा Mirror. सुंदरसा मिरर आणि मिररच्या खाली असा हा एक लॅविश छानसा वॉश बेसिन आणि इकडे स्टोरेज. तर हे जे बिल्डरनं दिलं नव्हतं 2BHK ला, या कमी होती, ही त्यांनी पूर्ण करून घेतलं आहे इकडे आणि हे छान झालं आहे. आणि ही कॉन्सेप्ट बऱ्याच जणांना आवडली आहे आवडली. ना. आणि आमचं बघून बऱ्याच जणांनी इथे कॉपी पण हा, केलं कॉपी. आहे. कारण आयडियाच तशी आहे की जी आपल्याकडे गोष्ट नाहीये ती करायला इथे Yes. छानपैकी ही कॉन्सेप्ट चांगली झाली आहे. आणि आता आपण बघूया मुलांची रूम. या सई आहे छोटी आणि हिचा मोठा दादा पार्थ यांची ही रूम आहे. सई तुझा बेड कोणता? ओके. कोणासोबत झोपते तू बेडवर? ओ अरे, ते हो. सोफा आहे ना. तो आणलाय का नवीन? देख, काय ते दाखव. बघू काय आहे? त्याच्यासोबत झोपते सई आमची. काय नाव ठेवलंय तू याचं? पिंकी. बर, हा पिंक कलरचा आहे म्हणून हा पिंकी. ही पिंकी. तर हे पिंकीचा आणि सईचा हा बेड आहे. इकडे बघू शकता की हे रोमन ब्लाइंड्स आहेत. तर इने या विंडोला हे रोमन्स आणि 2 सेक्शन मध्ये तिने बसवले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की कसं आहे की आपल्याला फक्त एकच बाजू ही फक्त ओपन करायची, तर हा एकच रोमन ब्लाइंड आपण वरती घेऊ शकतो. इथे सईचा फोटो आहे सुंदरसा, सई जेव्हा काश्मीरला गेली होती तेव्हाचा काश्मीरी लुक मधला. आणि हे वॉच आहे ऍक्च्युली, बाईक रॉयल एनफील्ड. आणि यांच्याकडे आहे एक सुंदरशी रॉयल एनफील्ड. इथे बरं, अरे वा, ओके. तिकडची लाईट ही लाईट आहे का? अरे मला कळलंच नाही. लाव बरं, लाव बरं. ओ हो, मिकी माऊस आहेत ना? हा, सई माहिती देते बघा. हा 3 कलर आहेत. छान आहे सेडा, मस्त आहे. सेंटरला आहे दोघांच्या ती ना. आणि हा पार्थचा बेड आहे, तो सईचा बेड आहे. इथे अजून पार्थचा फोटो येणार आहे, एक छानसा फोटो येईल त्याचा इकडे. आणि आता तुम्ही इकडे या म्हणजे तुम्हाला ही बाजू दिसेल. हा स्टडी टेबल. पार्थचा इकडे पीसी आहे, त्याचं इकडे काही साहित्य सामान वगैरे आहे. आणि सरस्वतीचे एक तिने छानशी अशी इथे प्रतिकृती त्यानंच काढलंय. दसऱ्याच्या दिवशी ते काढलं सही आणि लावलंय. आणि हो, नेहमी स्टडी टेबल हा कुठे तोंड करून असावा? उत्तरेला. हा, मुलांचं तोंड उत्तरेला व्हावं. करेक्ट आहे तुझं. तर मी पण हा थोडाफार स्टडी केला होता की जेव्हा वर्किंग स्पेस आपण घरी बनवतो, वर्क स्टेशन बनवतो किंवा मुलांचं स्टडी टेबल बनवतो, तर तो हा नेहमी उत्तरेला तोंड करून असलं पाहिजे. तर तेही त्यांनी इथं केलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. हे जे दिसतंय ना तुम्हाला ग्लोब, ग्लोब, तो राजस्थान वरून आत्ताच आणलाय. जस्ट आणलाय तो, जस्ट नवीनच आहे. ती आत्ताच रिसेंटली राजस्थानला जाऊन आली आहे, तर ती राजस्थानची ही आठवण आहे. आणि हे जे कलर्स दिसत आहेत ना, हे सगळे डेको पेंट आहेत. हा. हे लॅमिनेट नाहीये, नाही. डिको पेंट आहे. आणि हा पिरॅमिड. पिरॅमिड आपण राजस्थान राजस्थानचीच आठवण आहे. आणि हा असावं बोलतात स्टडी टेबलच्या इथे. हा स्टोन आहे, तो राजस्थानचा स्टोन आहे, Famous stone असेल. फॉसिल स्टोन आहे. ओ, प्रिंटर वगैरे इथे सगळ्या कप्पा वगैरे आहे, त्यामध्ये छान सोय झालेली आहे. हे जे पाहताय ना, हे व्हेंटिलेशन साठी ही डिझाईन केलेली आहे. म्हणजेच इथे आपण आपले एकदा वापरलेले कपडे जे असतात, जी धुवायला टाकायची नसतात, आपण अगदी थोड्या वेळासाठी यूज केलेली असतात, ती इथे आपण ठेवू शकतो. त्यासाठी ही सोय आहे. आणि ही सोय अगदी छान आहे मनसी, हो ना? माझ्याकडे पण आहे. आणि ही मॅडमचीच कृपा आहे, मॅडमची आयडिया आहे, आर्किटेक्चरची आयडिया आहे ती. नाही, माझी नाही ती, अरे मॅडमची आहे. हा, पण मॅडमनी डिझाईन कॉपी नाही केली, डिझाईन वेगळी वेगळी आहे, छान झाली. आणि हा वॉर्डरोब. ही रूम तुम्हाला कलरफुल दिसत असेल कारण ही सेडूची रूम आहे, त्यामुळे ही कलरफुल आहे. तर तुम्हाला कळलं का? हे असं बघितल्यानंतर वाटतं का इथं काही आहे, पण आता तुम्हाला सई दाखवणार इथं काय आहे. काय आहे सई इकडे? ड्रेसिंग आहे. ओहो, कोणाचं dressing आहे? माझ्या दादूचा आणि माझा. दोघांचे. दोघांचे. पण मॅक्झिमम तुझाच असेल ना, है ना? दादूला कुठे काही थोडीशी जागा दिली दोघांनी सध्या तरी दोघांनी. आणि ती लाईट लागते का? लाव बरं. इथे 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 मिरर मध्ये. हा, केलं, चालू केलं बटन. ओहो, सुंदर आहे, सुंदर आहे.
बेसिकली मॅडमचं हा. म्हणणं होतं की हा हा. आरसा आपण ज्यावेळेस उठतो झोपेतून त्यावेळेस आरसा नसावा समोर. समोर नसावा. म्हणून ओके. मग ते मॅडम म्हणले की आपण हे अरे हो डोअर करू. हो हा. हो हो डोअर करू हा. जेणेकरून आपल्याला हा. ड्रेसिंगचा पण फील बरोबर आहे. येईल आणि हा. वास्तुशास्त्र पण आपलं फॉलो फॉलो होईल. हे आहे मास्टर बेडरूम. तर या आतमध्ये सुरुवात करूया आपण या साईडनी. इथे छान असं टीव्ही साठी त्यांनी स्पेस केली आहे आणि है ना हा बरोबर आहे. जुना टीव्ही शिल्लक पण होता कारण हॉलमध्ये तुम्ही नवीन घेतला. घेतलं. तर हा त्यांनी बेडरूमच्या साईजचा पण आहे. हो. तर त्यांनी हा इथे छान असा फिट केला आहे आणि मस्त स्क्वेअर करून त्यामध्ये फिट केलंय. वरती जो स्पेस आहे तिथे वॉच आहे कारण या वॉचच्या बरोबर समोर त्यांचं बेड आहे त्यांचा, म्हणजे उठल्यानंतर पटकन नजर जाते वॉचकडे. आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर हा फोल्डिंग वर्क स्टेशन आहे. हे तिच्या मिस्टरांना किंवा तुला कधी वापरायचं असेल किंवा सैल वापरायचं असेल तर हे इथं वापरू शकतो. आणि हा मोठा वॉर्डरोब. तर तिने काय केलंय की सलग बनवलाय पूर्णपणे, हो ना. आणि ड्रॉवर्स खाली घेतलेत अखंड. हा तर ती लॉफ्ट जो असतो ना तो तिनं आतमध्येच इन्क्लूड करून घेतलाय वॉर्डरोब मध्येच, त्यामुळे असं फील मोठं येतं एकदम रूमला. तर ही आयडिया पण छान आहे. हे अशी करू शकतो आपण की जनरली जे ट्रेडिशनल आपण वरती लॉफ्ट करतो ते न करताना सलग असा मोठा वॉर्डरोब. आणि ही सुंदर ही डिझाईन मला खूप आवडली जी आपण त्या रूम मध्ये पण पाहिली, पण इथे त्यांनी थोडी कॉन्सेप्ट चेंज केली आहे डिझाईन. पण हा तोच ड्रॉवर आहे जो यूज केलेले कपडे ठेवण्यासाठीचा. जे आपण दरवाजाच्या पाठीमागे अडकवतो ते नाही अडकवायचे, लुक खराब होतो त्यामुळं घराचा. तर ते न करता यामध्ये ठेवायचे. आणि असा एक त्याला सुंदर ब्रासचा रोज गोल्ड मध्ये हा कॉपर आहे ऍक्च्युली हा बहुतेक. हा आणि हेवी आहे चांगला हा हँडल. तर असं. आणि इथे बघा हा कॉर्नर. इथे हिने छान अशी सिटिंग अरेंजमेंट करून घेतलीये. अशा 4 इकडे हँगिंगच्या लॅम्प सोडलेल्या आहेत. एक वेल आहे आणि सुंदर वाटते इकडे. हो. 3 प्रकारच्या लाईट्स. तुम्ही थोडस इकडे येऊन या दाखवा. आमच्या घरामधली मोस्ट फेवरेट प्लेस आहे. मला पण आवडली ही स्पेस. छान आहे ना. हा बोलतात ना ते फोटो पॉइंट, सेल्फी पॉइंट, तसा हा सेल्फी पॉइंट आहे. आणि आता इथं बसून मानसी रील बनवणार आहे. अजून तिचे एक पण रील इथलं आलेलं नाहीये. मी पण बनवेन नक्कीच. तर हे आहे असं इकडची स्पेस ही. तर इथे बघा हा बेड आहे स्पेसियस. या बेडच्या वरती तिने किती छान वस्तू ठेवलेत की त्यांच्या काही आठवणी आहेत, कंपनीतले फोटोज आहेत. राईट. ते अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे कंपनीकडून मिळालेलं. आणि हे व्हाईट कलरचे नाही ते राजस्थानवरूनच आलेले आहेत. ओके. प्लेटेड. ओके. सिल्वर प्लेटेड. हंस दो हंस जोडा. आणि राधाकृष्ण असावे म्हणतात बेडरूम मध्ये, जे मला अजून आणायचे. हे तिचे जुन्या घरातलेच राधाकृष्ण फ्रेम किंवा मूर्ती काही चालतं पण बेडरूम मध्ये असावे. ठेवतात. तर असे सुंदर असे राधाकृष्ण आहेत. इथे एक छोटेस वॉच आहे आणि हे स्टोरेज आहे छान. यामध्ये पण त्यांनी स्पॉटलाइट काढलेले आहेत. आणि ही अशी सुंदर अशी ही फोटो वॉल आहे. इथे तिने फॅमिली फोटोज लावलेले आहेत. हा आय थिंक केरळातला आहे ना. हा केरळचा आहे. हा सईच्या बर्थडेचे आहेत. सई थोडीशी मोठी होती त्यावेळेस आम्ही जस्ट दिवाळीचे दिवाळी सेलिब्रेट करून डायरेक्ट फोटो स्टुडिओ मध्ये गेलो होतो. काढायला गेले. आठवते मला. हे दिवाळीचे फोटो आहेत. बघ मस्त. आणि हा फोटो मी आजच करून आणलाय. हा जस्ट आलेला आहे. आणि यामध्ये आत्ताच्या मेमरी ऍड आहेत. जसं की मधला हा जो फोटो आहे काष्टावरचा तो वास्तुशांतीचा आहे. तो काश्मीरचा आहे साईडचा. वरती येतो काश्मीरचाच आहे बर्फातला. राईट. आणि तो लोणावळ्याचा आहे ना. लोणावळ्याचा आहे. आणि इकडे हा राजस्थानी लुक मधला जो तुम्ही ओळखलाच असेल की राजस्थानचा. आणि जो मोठा आहे तो केरळाचा आहे. तर छान बनलाय तो फोटो फ्रेम. आणि ही अशी सुंदरशी ही फॅमिली फोटो वॉल झालेली आहे. आणि आता आपण इथे बघूया. इथे मानसीचा ड्रेसिंग एरिया आहे. हा लावू लाईट. तर तिकडे आपण पाहिलं सईचं होतं, तर इकडे मानसीचा एरिया आहे. असं केलंय इकडे तुझं साहित्य ठेवायला. आणि हा स्टूल तुला बसायला. हे मी सांगून करून घेतलं बँगलसाठी. हे नव्हतं केलेलं मॅडमनी. मी म्हटलं मला एक पाहिजे. स्टोरेज बँगलसाठी. छान झालंय. कलेक्शन पण भरपूर आहे ग. मानसी कलेक्शन खूपच आहे तुझ्याकडे. सगळं बाहेर निघलंय बघ सध्या. छान झाली ही आयडिया पण.
तर असा हा ड्रेसिंग एरिया आहे. तुम्हाला फॉल सिलिंग दाखवते वरती. ही डिझाईन मला आवडली यांची. बघा, यामध्ये लाईट्स टाकलेत आणि काही काही याच्यामध्ये ना गोल्डन कलर फिल केलेला आहे, है ना. ही आमच्या आर्किटेक्चर मॅडमचीच डिझाईन आहे ना. हे बघ, हा, आता छान दिसते. छान, अजूनच छान दिसते. हो, बघा आता. सिटिंग अरेंजमेंटची वाव, सुपर. मैत्रिणींनो, तुम्ही मला खूप वेळा माझ्या घराची होम टूर मागितली आता लवकर शुभांगीच्या आणि घरात भेटू. आणि काही कमेंट्स अशाही आल्या की मानसीचं पण होम टूर आम्हाला पाहायचं आहे. तर आज मी फायनली मानसीच्या घराची होम टूर दिलेली आहे आणि खूप काही आयडियाज येतील तुम्हाला. खूप काही काम पण झालेलं आहे या घरात. तुम्ही पाहिलं, प्रत्येक घर हे त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे असतं. तसं मानसीनं तिच्या आणि तिच्या मिस्टरांच्या आवडीनं हे घर बनवलेलं आहे. हे ड्रीम होम आहे त्यांचं. आणि कसं वाटलं हा व्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. चला मग, बाय. हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. लवकरच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्यू. बाय.